व्यक्तिमत्व चेतकजी पाटील दादा आपण देखील यायचंय, आपल्याला देखील सन्मानित केलं जातंय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। वळूया आपण मेगा फायनलच्या मॅच कडे आणि आता पहिल्याच बॉलवर 4 धाबा बॅटर पूर्ण करतायत प्रशांत गरत। मेगा फायनलचा मॅच आहे जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा विरुद्ध पत्तू पॅकर्स अंकुश मूर्ती दत्ताळी जुचंद्र असा। प्रशांत गरत या स्पर्धेमध्ये 100 पेक्षाही जास्त धाबा ज्याच्या नावावर आहेत। ISPL मध्ये ज्या खेळाडूने यंदा चांगलं काम केलंय चेन्नई सिंगम संघाकडून कळत असताना आणि तोच फलंदाज पुन्हा एकदा तडाखा दाखवतोय। डीप पॉइंट पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवलंय। 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतात 4। माजी आमदार चषक चौकार। क्रिकेटपटूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणारी क्रिकेटची स्पर्धा ISPL या स्पर्धेला म्हटलं जातंय आणि यंदा चेन्नई सिंगम या संघाद्वारे हा खेळाडू चांगला खेळ करताना दिसलाय। अर्नाळा येथून बिलॉंग करणारा खेळाडू साता समुद्रा पलीकडे सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध करतोय। तोच प्रशांत गरत पुन्हा लय मध्ये आलाय परत। काय चांगलं मादक सौंदर्य दाखवतोय तो फटक्यांचं। आता चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढलं। शतरक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन करतायत। थ्रो करण्याआधी 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत। संदेश याचा थोडासा वाईडिश थ्रो आणि पाहता पाहता सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय या दोघांमध्ये पाहायला मिळतोय। इथे धावा पूर्ण केल्या जातात त्या 5 धाबा धाव संख्या धाव फलकावर पोहोचली जाते 13। स्कोर इज 13। बघा एक चूक किती महागडी ठरू शकते। इथे या 5 धाबा कशा आल्या ते दृश्य सुद्धा दाखवलं जातं। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय पाहायला मिळालं। मकरंद आणि प्रशांत या आधीच्या ज्या 3 मॅचेस आपण बघितल्या त्या 3 मॅचेस मध्ये प्रशांत आणि त्यांचे बंधू जयेश गरत या दोघांनी डावाची सुरुवात केली, परंतु या मॅच मध्ये त्यांना कुठेतरी असं वाटलं की एक बदलाव पाहिजेच, म्हणूनच उंचपुऱ्या मकरंद या खेळाडूला आता स्ट्राईक वर आणलं जातंय। धाव संख्या आहे ती 13। पुढचा बॉल कोळवट्या पद्धती चेंडूला खोदून काढला होता। चांगलं शॉट सिलेक्शन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये कैवल्य पाटील तिथे फिल्डिंग करतायत। थ्रो करण्याआधी 1 धाव तर मिळाली आणि निखिल पाटील इथे दुसरी धाव सुद्धा खर्च करतील। एक तर गोलंदाजाला सुद्धा कव्हर करणं फार महत्वाचं आहे। 2 धाव मिळतायत। 2 धाबांची पडली पर आणि धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा। JTC लाईव्ह द्वारे जे प्रेक्षक बघतायत त्यांच्या माहिती करता मेगा फायनलचा हा मॅच सुरू आहे। जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत पत्तू पॅकर्स अंकुश मूर्ती दत्ताळी जुचंद्र असा। चांगले कमेंट्स आलेत आतापर्यंत या स्पर्धेच्या संदर्भात। खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे। आज अमित दादा पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये या स्पर्धेला तुम्ही आम्ही प्रत्येक जण बघत असतोय। पुढचा बॉल आणि या ठिकाणी यॉर्करचा मारा ब्रह्मास्त्राचा केलाय मारा। विकेटचं पतन मकरंद याला परत जावं लागतंय। पहिला धक्का धाव संख्या धाव फलकावर आहे ती 15 धावा। 15 फॉर 1। थँक्यू। तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय चेतक पाटील दादा यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। दादाने विनंती करतोय आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व चेतक दादा पाटील आणि त्यांना देखील या आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे। महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी शॉल आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन चेतक दादा पाटील यांना आपल्या मुख्य मंचकावरती सन्मानित केलं जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये। यानंतर आदरणीय सन्माननीय विलीन दादा पाटील आपण देखील यायचंय। विलीन दादा पाटील आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल। विलीन दादा पाटील आपण यायचंय, आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। तर जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत विलीन दादा पाटील आणि त्यांना देखील अमित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते माजी आमदार चषकामध्ये आपण सन्मानित करतोय। यानंतर हेमंत दादा पाटील आपण देखील यायचंय, आपणास देखील सन्मानित केलं जाईल। पुढे सुद्धा चेंडू पडतोय। आता एक चांगला बॉल टाकला जातो गोलंदाजाने आणि डायरेक्ट हिट करण्याच्या इराद्याने तिथून समोरून थ्रो केला होता। निखिलचं एक चांगलं षटक। पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात। 1 गडी बाद 15 धाबा। पुन्हा होई आपण स्वागत आणि सन्मान त्या ठिकाणी होतोय। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हेमंत दादा पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे या आपल्या मुख्य व्यासपीठावरती। महाराष्ट्राचं महावस्त्र
आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन हेमंतदादा पाटील यांना सन्मानित केलं जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर आदरणीय सन्माननीय दिलीपदादा पाटील आपण देखील यायचंय, आपल्याला देखील सन्मानित केले जाईल. दिलीपदादा पाटील आपण देखील या. आपणास देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येते. प्रत्येक अतिथींचा सन्मान या क्रीडा प्रसंगी, या क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी केला गेला आणि या ठिकाणी दिलीपदादा पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य मंचकावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेमध्ये. चला आता थेट आपण हा सन्मान केल्यानंतर मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. 2 षटकांचा मेगा फायनलचा मॅच आहे. वेळे अभावी आपण हे 2 षटक ठेवलेले आहेत. कैवल्य पाटील गोलंदाजी मार्गावर येतोय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 15 झाले आहे. जीवदानी स्पोर्ट्स आणणारा टीमची गोलंदाजी मध्ये जर आपण बघितलं तर एक बदल केलाय. टेनिस विश्वामध्ये ज्याच्या नावाची चर्चा आपण सातत्याने करतोय, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा ती ट्रॉफी गाजवली होती, तो हा खेळाडू आलाय कैवल्य पाटील. मोठा फटका खेळताना अंदाज व्यवस्थित घेता आला नाही या पडणाऱ्या चेंडूचा. एक धाव मिळाली बॅटर प्रशांत घरतला, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील, दोन्ही टेनिस विश्वातील नामचीन खेळाडू आहेत. आज 2017 सालीच दोहा येथे जाऊन कैवल्य पाटील या खेळाडूने चांगला खेळ केला होता आणि नंतर मात्र मागे कधीच वळून बघितलं नाही, तसा हा खेळाडू आहे. प्रशांत घरत करता आणि प्रशांत घरतची या ठिकाणी शिकार होता होता सत्यवान बुरकुंड याने आज झेल सोडला बॅटर विघ्नेशचा. म्हणजे जर आपण बघितलं तर एक ते जीवनदान दिलं आणि फायदा उचललाय. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा 17. सत्यवान बुरकुंड यांनी चूक केली आणि आता विघ्नेशची ही विकेट मिळाली असती गोलंदाज कैवल्यला. धावसंख्या धावफलकावर आहे ती 17 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. प्रशांत घरत स्ट्राइक इन कडे आलाय. एक वेगळा प्राभित्र त्याचा बॅटिंगचा, स्विच करण्याचा केला इरादा. ओहो, जमिनीवर तो कोसळलाय परंतु जेल काय होताना दिसत नाही. अंगाची माती करतायत परंतु फायदा होताना दिसत नाही. 2 धाव मिळतायत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली या वेळेला 19 वर 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा हा जेल बघूया. सुचितचा फटका खेळायचा होता प्रशांत घरतला आणि हा जो झेल होता शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये तो सुटला गेलाय. त्यामुळेच परिवर्तन केलं जातं, फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 19 वर. प्रशांत घरत याला आज नशिबाची साथ मिळतोय. त्यांनी केलेली मेहनत ही वाया जाणार नाही. या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 1 षटकार आणि 2 चौकार खेचलेत. व्यक्तिगत धावसंख्या जर आपण बघितली तर 16 धावसंख्येवर तर खेळतोय. 5 धावा त्या पळून पूर्ण केल्या होत्या. पुढचा बॉल, पुन्हा चेंडू हवेत आहे. ओहो, जेल ड्रॉप, जेल ड्रॉप. एका मागून एक जेल सुटलेत. कुणाचा हात खांद्यावर, कुणाचा हात कमरेवर, कुणाचा हात डोक्यावर. निशाण्या आहेत या पश्चातापाच्या, कारण जीवनदान कोणाला दिलंय? प्रशांत घरत सारख्या एका बल्लाढ्य खेळाडूला. धावसंख्या पोहोचली 21 वर. 4 बॉलची समाप्ती. गोलंदाज मेहनत करतायत परंतु मेहनत गोलंदाजाची होते, क्षेत्ररक्षकाची मेहनत होताना दिसत नाही. 11 खेळाडूंची युनिटी पाहिजे तरच ते पुढे जाऊ शकतात. एकीचे बळ जेव्हा असेल तेव्हाच फळ मिळतंय, कारण ज्यावेळेस झाडू हा एकत्रित बांधलेला असतो त्यावेळेस तोच झाडू सर्व कचरा साफ करतोय, परंतु तोच झाडू ज्यावेळेस विखुरतोय तेव्हा तो स्वतः कचरा बनतोय. त्यामुळेच तुमची एकी पाहिजे, एकीचे बळ तुमचं या ठिकाणी दिसायला पाहिजे. ओ, पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडत नाही. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार आणि आता प्रशांत घरत जातोय परत. 22चा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावर 22 धावा. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. थँक्यू. नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रथमेश कन्या भोईर साहेबांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रथमेश कन्या भोईर साहेबांना विनंती करतोय आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. माजी आमदार चषक 2025 मध्ये.
यस, एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण रजनी क्रिकेटच्या मॅचेस बघणार आहोत या जुचंद्र नगरीमध्ये आणि त्यांचे करता धरता पत्तू पॅकर्स आयोजित ती क्रिकेटची स्पर्धा आपण बघणार आहोत. आता सध्या स्विचिटचा फटका खेळला जातोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. यावेळेला 100% योगदान दिलंय, चांगला एफर्ट दिलाय. बॅटरला फक्त मिळाली एकच धाव, 5 धावा प्रोटेक्ट केल्यात या खेळाडूने. पहिल्या डावाची समाप्ती होते आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात. त्या 23 धाबा 24 धाबांचं टार्गेट असेल. 24 इज द टार्गेट. आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या, लगेचच फिल्डिंग लावा. विनंती असेल प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला. 24 धावांचं टार्गेट आहे. 12च्या सरासरीने 24 धावा बनवल्या जातील काय, शंका आशंकेचं हे क्रिकेट आहे. त्याचं निवारण करण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही परिवर्तन करतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र निशांत पाटील. आवाज ऐकूया निशांत पाटील सरांचा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमोनी स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025 आणि या क्रीडा स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जीवदानी अर्नाला संघ तर एका बाजूला संघ तुम्ही पाहताय पतू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. या दोन संघामध्ये सुरू असलेला सामना. प्रथम बॅटिंग करत असताना धाव फलकावरती 2 षटकामध्ये 23 धावा केल्या आणि 24 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. चला बी फास्ट, लगेच फिल्डिंग सेटअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका अर्नाला संघ, कारण अंधुक प्रकाश झालेला आहे आणि अंधुक प्रकाश मध्ये क्रिकेट खेळणं भरपूर डिफिकल्ट आहे. म्हणून प्लीज लगेच फिल्डिंग सजवा आणि सामन्याला सुरुवात करा. काय जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुलती. खरं तर आलेल्या सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना खूप सारं धन्यवाद, कारण क्रीडा रसिकांच्या शिवाय स्पर्धा कंप्लीट होत नसते आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. 24 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जितेश पाटील बंधू हा फलंदाज आणि त्याच्या सोबतीनं दत्तालीचा वंडर बॉय निखिल पाटील मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅक वरती अर्नाला एक्सप्रेस अमित तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय. काय सामना पाहायला मिळणार आहे. खरं तर दोन्ही संघ बलाढ्य आहे आणि दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेले सामने अगदी जर पाहिलं तर ससे हरणाचे शिकार राहिलेत. इथे जर पाहिलं तर दोन्ही वाघ एकमेकांच्या विरोधात थाटले त्या मॅच मध्ये आणि दोन्ही वाघ एकमेकांचे शिकार करतील का, कोण शिकार बनेल आणि कोण शिकारी असेल हे देखील पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल षटक क्रमांक पहिलं या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एला जितेश पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. माजी आमदार 2025 चा हा क्रीडा सोहळा जिंकण्यासाठी. हो, यावेळेस पहिलाच बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, डायरेक्ट हिट केला यावेळेस आणि इथे जर पाहिलं तर धाबाच्या स्वरूपात जितेश पाटील बंधू इथे बाद होतोय. पहिला धक्का, फलंदाज बाद. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे. थँक्यू. धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज जितेश पाटील बंधू बाद झालेत, परंतु नवीन फलंदाज कैवल्य पाटील बंधू हे मैदानावरती दाखल होत आहेत. येणारे 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. चला अर्नाला संघ लगेच फिल्डिंग सजवा, डिसिप्लिन दाखवा, शिस्तप्रिय खेळ दाखवा, कारण अंधुक प्रकाश झालेला आहे आणि या कंडिशन मध्ये बॅटिंग करणे थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यामुळे जास्तीचा वेळ मित्रांनो खर्च करू नका आणि आजच्या दिवसामध्ये शिस्तप्रिय खेळ प्रथमेश यांच्या नेतृत्वाखाली अर्नाला या संघाने दाखवले या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल. एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निखिल साठी फुलटॉस बॉल टायमिंग करू शकलेला नाही. लॉंग ऑन द फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली आणि फक्त सिंगलच मिळते. स्वतःवरती निराश आहे निखिल पाटील. त्याला ठाऊक आहे कारण फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती मोठा फटका ते खेळू शकले असते, परंतु टायमिंग साध्यता आलं नव्हतं त्यांना आणि इथे जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळाली.
येणारे 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा अमित तांडेल स्ट्रायकिंग एंडला. कैवल्य पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये कैवल्यची बॅट खूप चांगली धावांची भाषा बोलली आहे आणि त्याच्याकडून देखील भरपूर अपेक्षा असतील या फायनलच्या मॅच मध्ये. हो, यावेळेस पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. कैवल्य पाटील बंधूचा आपण उल्लेख केला. खरं तर कालच्या दिवसामध्ये देखील चांगली बॅटिंग केली आणि आज देखील त्याची या बॅट मधून धावा आलेत या मॅच मध्ये. हो, यावेळेस पाहिलं तर चेंडूला लिव्ह केलाय, सोडून दिलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे चेंडू आलाय डॉट. खरं तर या कंडिशनला चेंडूला सोडून देणं कुठेतरी संघाच्या हिताचं नाही आहे आणि इथे जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. येणारे 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. खरं तर 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता होती, परंतु या 3 चेंडूवरती फक्त 2च धावा अमित तांडेल या गोलंदाजानं खर्च केल्यात. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता, भन्नाट वेगाने हा चेंडू टाकलाय. आणखीन एक चेंडू या मॅच मध्ये डॉट आलाय. थोडासा दबाव जाणवतोय आता मात्र फलंदाजांवरती, कारण 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. अंधुक प्रकाश झालेला आहे आणि फलंदाजाला चेंडू साईड होणं थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण युट्यूब वाहिनीवरती जर पाहिलं तर थोडंसं तुम्हाला उजेड वाटतं, परंतु मैदानावरती अंधुक प्रकाश झालेला आहे. यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑफला फटका खेळलाय. प्रथमेश आहे तिथे, चांगली फिल्डिंग करतोय आणि फक्त सिंगलच मिळते. अमित तांडेल काय गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये, परंतु इथे जर पाहिलं तर पंचांनी नो बॉल दिलेला आहे. कारण इथे जर पाहिलं तर शरीर भेदी हा चेंडू होता. इट्स अ नो बॉल, म्हणजेच काय फ्रीचा चेंडू असेल. मोमेंटम क्रिएट करता येईल या मॅच मध्ये. निखिल पाटीलला इथून मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागेल. गोलंदाज तयार अमित तांडेल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट आहे. खरं तर या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर जुचंद्र संघ अर्थात दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ या मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मोठा फटका येणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती निखिल पाटील या फलंदाजाला करावं लागेल. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका, चेंडूला हुक केलाय, परंतु फिल्डर आहे तिथे. डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाहीये. मोठी विकेट. निखिल पाटील निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. कमी कशात नाही, असं एकच आहे कमी कशात नाही. चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अमित तांडेलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येक मॅच मध्ये इनिशियल ओव्हर तो टाकत असतो. याही मॅच मध्ये षटक क्रमांक पहिलं त्याने हाताळलं आणि इथे जर पाहिलं तर महत्वाच्या विकेट त्याने प्राप्त केल्या. धावा खर्च केलेला नाहीये त्या मॅच मध्ये आणि अर्नाला एक्सप्रेस अमित तांडेल यांचं कौतुक करावं लागेल. लाजवाब गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचे ते खेळ संपलाय आणि इथे जर पाहिलं ना तर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावा. 3 मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील फलंदाजाला आणि बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका. अर्नाला संघ लगेच गोलंदाजी आपण करायची. ओव्हर द विकेट. विघ्नेश बॉलिंग ट्रॅक वरती. हो, पुढे होते आले होते खेळण्यासाठी, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. मोठा फटका खेळता आलेलाच नाहीये. टायमिंग करू शकले नव्हते. एलिव्हेशन प्राप्त झालेला नव्हता या चेंडूवरती. फक्त सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर भरपूर जास्त इम्प्रेस केलंय अर्नाला संघाने. मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के आजच्या दिवसामध्ये दिलेत आणि खरं तर फायनलच्या मॅच मध्ये देखील फलंदाजी चांगली केली आणि आतापर्यंत गोलंदाजीचा प्रवास देखील खूप चांगला राहिलाय. येणारे 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज विघ्नेश राऊंड विकेट.
हो यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. विघ्नेश स्वतः चेंडूच्या खाली, चुकी होणार नाही, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज फेल, फलंदाज बाद. आहे हो साथीला वन हँड, प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार, आला या आता यांचाच ट्रेंड. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, नाही का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. नवीन फलंदाज संदेश ढाणे मैदानावरती दाखल होते, परंतु या मॅच मध्ये काय गोलंदाजी केलेली आहे. अर्नाला संघाने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. खरं तर 24 धावांचं टार्गेट होतं आणि आतापर्यंत धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा. येणारे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथे धावा बनवायच्या, त्या 17 धावा. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे आशाल बुंदरेनं पाहिलं, परंतु इथे जर पाहिलं तर फलंदाज बाद. चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला, वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या अभिमन्यू संघाचा. गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 थँक्यू. पायचीच्या स्वरूपात इथे फलंदाज संदेश ढाणे बाद झालेत आणि इथे जर पाहिलं तर पूर्णपणे सामना अर्नाला संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज विघ्नेश ऑन हॅट्रिक, सलग 2 चेंडूवरती 2 विकेटांनी प्राप्त केलेत. नवीन फलंदाज प्रमोद मैदानावरती दाखल होते या मॅच मध्ये. 24 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 7च धावा. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय धावाच होत झालेल्या नाही आहेत. हो यावेळेस फक्त चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, फक्त सोडून दिला. इथे चेंडूला डॉट. खरं तर अंधुक प्रकाश झालेला आहे आणि अंधुक प्रकाशामध्ये चेंडू साईड होणं डिफिकल्ट आहे आणि कुठेतरी जो टॉस जिंकला होता अर्नाला संघाने, बॅटिंग घेतली आणि त्याचा तो निर्णय अगदी योग्य आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. फक्त 1च धाव, 8 धावा धावफलकावरती. पूर्णपणे हा सामना अर्नाला संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. काय जबरदस्त आजच्या दिवसामध्ये अर्नाला संघाने खेळ केला या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि ते सामना जिंकलेला आहे. आणि माजी आमदार चषक 2025 वरती जीवदानी अर्नाला या संघाने आपलं नाव कोरलेलं आहे. अभिनंदन 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 अर्नाला संघ. आणि हार्ड लक टफ लक. अंकुश मोती, पतू पायकस, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र.